नमस्कार मंडळी. तर आज आहे महाशिवरात आणि महाशिवरात्रीची जत्रा असते ती वाडा तिलसा. जाम मोठी जत्रा असते. शंकराचं मंदिर आहे आणि देवमासे आहेत, बरेच देवमासे आहेत. त्याच्यामध्ये एक खांड्या मासा पण आहे जो अर्धा तुटलेला, आणि एक मोठा मासा पण आहे, वाव सांगतात. पण तो ज्याला कोणालाच दिसतो, ज्याच्या नशिबात असतो तो सकाळी लवकर निघतो असं सांगतात. तर आता चाललो आहे मी वाड्याला, तिरशेला. बघू साधारणतः तर बसनेच चाललो आहे, तर 1.5-2 तासाचा प्रवास असेल. वाडा भिवंडी रोड पण जाम खराब आहे. तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आता निघतोय मी गावावरून आणि सरळ भेटू आता आपण वाडा तिलशाच्या जत्रेला. सकाळ सकाळी पण गाड्या फिट आता तेवढी गर्दी नाही, पण आता पब्लिक वाढेल. चला तोपर्यंत आपली गाडी चाल तोपर्यंत जाऊ स्टॉल इथून. आता तर जाऊन तरी नंतर तर जाऊन पण येते ते स्टॉल. इकडं मागच गाड्या लावा लागतात. ते वरून डायरेक्ट हे बघा, हे असं इथून ते पुलाचे खालून त्याच्यानंतर देवलामध्ये. हे बघ, आली आम्ही पुलाव आहो. तर पुलाव गर्दी नाही आहे. किती वाजल्यान? 8:30 वाजल्यान. आणि खालचा बघू शकता, खालती दुकाना. तुम्हाला सांगता ना, 9-10च्या दरम्यान तुम्ही या. आवडी गर्दी भेटेल ना, चालायला जागा नाही, अख्खा भरते या. हे बघ, तर आता तुम्हाला आम्ही मासा दाखवतो. आज मासा बघायला म्हणजे देव मासा ते, पण आता ना यावर्षी गेट लावलंय त्याला. असं म्हणजे लोक बरीच येतात ना, खाली परली बिरली तर त्याच्यामुळे अख्खा पूर्ण तो गेट लावले पार्ट. आणि यावर्षी मस्त देऊळ बनवलंय, म्हणजे थोडी सुशोभीकरण केलंय. आम्ही खाली उतरतो आता, बघू. पुलावशी आम्ही खाली उतरलो. तर मासा दाखवतो तुम्हाला. मासा बघायला हे बघ, फ्रेम राधाकृष्णाची फ्रेम बघ, एक नंबर दिसते बाई. हे बघ, खाली पण मस्त पूर्णपणे जत्रा भरली, दुकानं मांडल्या. खाली पब्लिक आलो वाढायला लागले. पहिला तर तुम्ही मासे बघा.